कथेचं नाव आहे चॅलेंज. लेखक डॉक्टर वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे. महेनच्या मोटरसायकलनं ऐटदार वळण घेत कॉलेजच्या मेन गेटमधून आत प्रवेश केला आणि त्याला पाहताच जवळच उभ्या असलेल्या 8-10 तरुणांनी अत्यंत उत्साहानं एका सुरात ओरडून त्याचं स्वागत केलं. हाय महेन. स्पीडमध्ये असलेल्या गाडीला करकचून ब्रेक लावत महेन हर्षोत्फुल्ल स्वरात उद्गारला, हाय बॉयज, हाऊ इज द वर्ल्ड गोइंग ऑन? व्हेरी नाईस, बट बट व्हॉट? कॉलेजच्या विस्तृत आवारातल्या रंगीबिरंगी आकृत्यांच्या हालचालींकडे बघत महेननं उत्सुकतेनं विचारलं, कुछ कम ज्यादा हुआ है क्या? महेनच्या स्वरातल्या उत्सुकतेला काळजीची किनार होती. त्याचा काळजीनं व्याकुळलेला चेहरा पाहताच भोवतीच्या कंपनीला हसू आलं. उंच, सुदृढ, गोरापान आणि देखणा महेन त्या व्याकुळलेल्या अवस्थेत आकर्षक दिसत होता. अन अशा आविर्भावात आपण अधिक आकर्षक दिसतो हे महेनलाही माहीत होतं. त्यामुळे चेहऱ्यावरले ते भाव तसेच कायम ठेवत त्या हसणाऱ्या कंपनीला उद्देशून तो म्हणाला, अरे कुछ बताओगे भी? कंचन कॉलेज छोड़ गई है क्या? आता तर कंपनी अधिकच हसू लागली. कंपनीतला सुगदानी डोळे मिचकावत म्हणाला, कंचन कैसे कॉलेज छोड़ सकती है बॉस? मछली बगैर पानी के रह सकती है? अरे बाबा, कंचन सोडून गेली नाही, ती आलीये आणि येताच नेहमीप्रमाणे आपल्या अड्ड्याच्या दिशेनं नजर पण टाकतेय तुलाच शोधायला. बट प्रॉब्लेम वो नहीं है बॉस, प्रॉब्लेम कुछ और है. महेनची उत्सुकता आता पुरेशी ताणली गेली होती. तो गाडीवरनं खाली उतरला आणि तिला स्टँडवर उभं करत म्हणाला, मग कोणता प्रॉब्लेम? अरे कंचनजीच्या पासंगालाही पुरणार नाही असं एक नवं पाखरू यंदा कॉलेजात आलंय आणि नेमका तू नाहीस. त्या बिचाऱ्या पाखरानं फांदीवर तरी कोणत्या बसावं? मोठ्या संतोषानं खदखदून हसत महेन म्हणाला, ओह दॅट्स द प्रॉब्लेम. देन आय शॅल सर्टनली प्रोव्हाइड अ नाईस ब्रँच टू दॅट पुअर बर्ड. तुला माहित आहे सुगदानी, अडल्या नडल्याला साह्य करणं याच्यासारखं दुसरं पुण्य नाही. आणि पुण्याचं काम करण्यात मी कधीच मागं राहत नाही. यू नो इट व्हेरी वेल. एवढ्यात त्यांच्या अग्नीजवळ हॉर्न वाजला. सगळ्यांनी मागं वळून पाहिलं. एक काळ्या रंगाची अँबॅसिडर आत येत होती. गंभीर चेहऱ्याचा गणवेशधारी ड्रायव्हर गाडी चालवत होता अन गाडीच्या मागच्या सीटवर ती एखाद्या राजकन्येसारखी रेलून बसली होती. सगळ्यांनी बाजूला सरकून गाडीला जागा करून देताच गाडी आत शिरली. गाडी थांबली. ड्रायव्हर लगबगीनं खाली उतरला. तिच्या बाजूचं दार त्यानं अदबीनं उघडून धरलं. तिनं हळूच आपला उजवा पाय बाहेर काढून जमिनीवर टेकवला आणि शरीराला हळूवार झोका देत ती बाहेर आली. भारी सँडलमधलं तिचं गोरपान पाऊल आणि मग सलवार कुर्त्यामधला तिचा देह पाहताच महेनची नजर जणू बांधली गेली. ती खाली उतरली. ड्रायव्हरनं दिलेलं नोटबुक आपल्या गुलाबी तळव्यात नाजूकपणे धरलं आणि मग साऱ्या शरीराला कमनीय झोके देत कॉलेजच्या आवारात आपल्या पायातल्या हाय हिल्सचे रेखीव ठसे उमटवत ती प्रवेशद्वारातून आत निघून गेली. महेन अवाक होऊन बघत होता आणि महेनच्या त्या बघत राहण्यानं सारी कंपनी विस्मयचकित होऊन गेली होती. तिच्या ड्रायव्हरनं गाडी रिव्हर्समध्ये घेतली आणि महेन जणू भावसमाधीतून जागा झाला. जवळून मंद वेगानं मागे सरकणाऱ्या त्या अँबॅसिडरला त्यानं नकळत स्पर्श केला आणि एक विलक्षण शिरशिरी त्याच्या सर्वांगातून निघून गेली. त्यानं कंपनीकडे पाहिलं. त्या पाहण्यात उत्सुकता होती. दिस इज द न्यू बर्ड, मिस मोना मुखर्जी. मिस मोना मुखर्जी. महेन स्वतःशीच उद्गारला आणि मग जणू भानावर आल्यासारखा सगळ्यांना उद्देशून मोठ्यानं म्हणाला, वेल बॉयज, कम ऑन, आज जाऊया. वी मस्ट अटेंड द क्लास. संध्याकाळी महेन कॉलेजमधून बाहेर पार्किंगमध्ये आला तेव्हा सगळी कंपनी त्याचीच वाट बघत होती. सगळ्यांच्या नजरा उत्सुकतेनं भरल्या होत्या. एनी गुड न्यूज महेन? अरोरानं आतुर प्रश्न केला. येस माय डिअर, महेन सांगू लागला. सारेजण त्याच्या जवळ सरकले. मिस मोना म्हणजे मोहना मुखर्जी. ती यंदाच बॉम्बेहून इथे आलीये. फर्स्ट इयर BA ला ॲडमिशन घेतलीये. वडील इन्कम टॅक्समध्ये बिग बॉस आहेत
आणि आपल्याच कॉलेजचे 5 स्टुडंट आहेत. ही वॉज अ गुड डिबेटर इन हिज टाइम्स, यू नो. मोना गाणं सुंदर गाते, सतार वाजवते, वय स्वीट 18. मंडळी, यंदाच्या कॉलेज डेसाठी आपण उभे राहणार आहोतच. मोना विल बी इन अवर पॅनल अँड वी मस्ट विन. वी शॅल विन. महेनची नजर एका वेगळ्याच आवेशानं चमकत होती. त्याच्याभोवती कोंडाळं करून उभे असलेले त्याचे मित्र महेननं अल्पावधीतच एवढी माहिती कशी मिळवली यानंच आश्चर्यचकित झाले होते. पण महेनच्या दृष्टीनं ती फार सोपी गोष्ट होती. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसमधला ढोकबाबू. त्याच्याकडनं ही माहिती त्याला सहज मिळाली होती. ढोकबाबूंचे वडील महेनच्या डॅडींच्या फर्ममध्येच होते आणि महेनला खुश करणं पर्यायानं आपल्याच हिताचं आहे हे कळण्याइतपत व्यवहार चातुर्य ढोकबाबूंच्या ठिकाणी होतंच. अर्थात हा असा संबंध नसता तरी महेनला ही माहिती मिळवणं फारसं कठीण नव्हतं. महेन हा एक प्रभावी स्टुडंट लीडर होता आणि अशा लीडरची नाराजी पत्करणं कुणालाच परवडण्यासारखं नव्हतं. त्यामुळं मोना मुखर्जीच्या बर्थडेटपासूनचा सारा तपशील ॲडमिशन फॉर्मवरून आणि काही ढोकबाबूला विचारून त्यानं सहजपणे माहीत करून घेतला होता. आता मोनाला आपल्या स्नेहपाशात बांधायचं कसं याचे आडाखे तो मनात आखू लागला. कॉलेज डेच्या प्रसंगी होणाऱ्या इंटर कॉलेजिएट डिबेटच्या निमित्तानं मिस्टर भूपेन मुखर्जींना चीफ गेस्ट म्हणून बोलवायचं हे त्यानं अगदी नक्की करून टाकलं होतं. म्युझिकल सोसायटीची सेक्रेटरी म्हणून तर केव्हाच मोनाची नेमणूक सुद्धा करून टाकली होती. आता फक्त इलेक्शन तेवढं राहिलं होतं आणि इलेक्शनमध्ये त्याला हवे असलेले फासे निश्चित पडणार होते. मोनाचा टाइमटेबल महिनला माहीत होता आणि त्यामुळे ती कॉलेजमध्ये पोचण्याच्या थोड्या आधीच तो कॉलेजमध्ये गेला होता. आज त्यानंही घरची अँबेसेडर आणली होती आणि तिला टेकून सिगरेटचे झुरके घेत तो ऐटीत उभा होता एकटाच. त्याची कंपनी अजून गोळा झाली नव्हती, पण त्याला त्याची फारशी चिंता वाटत नव्हती. ओठांमधून सुटणाऱ्या धूम्रवलयांच्या त्या वर्तुळाकृतीत तो मोनाचा शोध घेत होता. हाय महेन, गुड मॉर्निंग. महेन तंद्रीहून भानावर आला. त्यानं समोर पाहिलं, समोर कंचन उभी होती. उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर कंचनला तो प्रथमच बघत होता. कंचनला सुटी बरीच मानवल्यासारखी दिसत होती. ती सुंदर, वर्णानं गोरी तर होतीच, शिवाय भुवया काळजीपूर्वक कोरल्यानं, डोळ्यांच्या कडा काजळानं रेखल्यानं, ओठांवर हलका गुलाबी रंग चढवला असल्यानं तिचं रूप अधिक आकर्षक दिसत होतं. अन शरीरावर तंग बसलेल्या वेशानं तिच्या देहाकृतीतली मूळची मादकता अधिकच वाढली होती. महेन आपल्यावर आकर्षित झाला हे कंचनला माहीत होतं. अर्थात तिलाही त्याचा सहवास आवडत होताच. त्यामुळंच काल महेन कॉलेजला येऊनही आपण त्याला भेटू शकलो नाही याची चुटपुट तिला लागून राहिली होती. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतरची ही पहिलीच भेट तिला त्याच्यासोबत कॅफेमध्ये सेलिब्रेट करायची होती आणि म्हणून महेन कधी भेटतोय याची ती वाटच बघत होती. तिला खात्री होती आपण दिसताच महेन आपल्याकडे धाव घेईल. आपल्या इतकाच तोही भेटीसाठी उत्सुक आतुर झाला असेल. आपल्याला पाहताच तो जवळ येऊन उत्कटतेनं आपले हात धरेल आणि मग त्याच्यावर रागवल्याचा आविर्भाव करून आपण त्याला आपला अनुनय करण्यास भाग पाडू. पण त्याच्या दिशेनं चालत येणाऱ्या कंचनकडे महेनचं लक्षच गेलं नाही. मनातून ती विलक्षण दुखावली गेली, काहीशी अपमानित पण झाली. आणि मग स्वतःच त्याचं लक्ष वेधून घेत म्हणाली, हाय महेन, गुड मॉर्निंग. एका तरुण स्त्रीच्या मधुर ध्वनीनं क्षणमात्र त्याचं हृदय आंदोलित झालं. त्यानं त्या ध्वनीच्या दिशेनं पाहिलं आणि क्षणमात्रच एक निराशेची लहर त्याच्या मनातून गेली. कारण यावेळी खरं तर तो मोनाची प्रतीक्षा करत होता. कंचन त्याच्या स्मरणातही नव्हती. आणि अनपेक्षितपणे कंचनला समोर पाहताच तो स्तंभित झाला खरा, पण स्वतःला सावरून घेत प्रफुल्लित मद्रेनं म्हणाला, ओह कंचन, गुड मॉर्निंग, कशी आहेस? आय एम फाईन, चल आज जाऊया. आत? त्याच्या सुरातली तटस्थता तिला किंचितशी बोचून गेली. तरीही ती म्हणाली, किती दिवसांनी भेटतोय, तुझ्याशी खूप खूप बोलायचंय. सिगरेटचा शेवटचा झुरका घेत तो म्हणाला, मी वाट बघतोय कंचन. कुणाची? कंपनीची. आणखी कुणाची? खरंच कंपनीची की मोनाची? कंचनच्या स्वरातली तीक्ष्णता महेनला जाणवली.
चोरी करत असताना अकस्मात पकडलं जावं असं त्याला झालं. तो क्षणमात्र गडबडला. पण सावरून म्हणाला, "मोना? कोण मोना? कोण मोना? ते तुला चांगलं कळलंय महेन. उगाच वेड पांघरू नकोस. काल तू कॉलेजला आलास, पण एका शब्दानंही माझी चौकशी केली नाहीस. माझी रूम पार्टनर तुला दिसली, पण तू नुसता हसलास. एरवी माझी चौकशी तिच्याजवळ करायचास. ती केली तर नाहीचच, उलट मोना मुखर्जीची माहिती मिळवण्यासाठी दिवसभर ऑफिसमधले रेकॉर्ड चाळत बसलास. ढोक बाबूला घेऊन कॅन्टीनमध्ये गेलास." महेन पुरता निरुत्तर झाला होता. काय बोलावं त्याला काहीच कळेना. कसाबसा शब्द जुळवत तो म्हणाला, ते केवळ कुतूहलासाठी होतं कंचन. जस्ट फॉर क्युरिओसिटी. अगं कंपनीनं मोनाची माहिती आजच्या आज मिळवून आणण्याबद्दल बेट लावली होती. बस ती बेट जिंकण्यासाठी म्हणून." घट्ट दाबून धरलेले ओठ प्रयासानं उघडत कंचन म्हणाली, "खोटं कशाला बोलतोस महेन? कंचनसोबत 2 वर्ष काढलीस. कंचन आता जुनी झाली. मोना नवीन आहे, फ्रेश आहे, कदाचित अधिक सुंदर पण आहे. पण तुझ्या हिताचं सांगते महेन, केवड्याच्या बनात पाय टाकू नकोस. सर्पदंश कधी होईल ते तुला कळणार देखील नाही." आपल्या बोलण्याचा महेनवर काय परिणाम झाला हे जाणून न घेताच आवेगानं कंचन तिथून निघून गेली. तिचा स्वर शेवटी शेवटी रुद्ध झाला होता आणि गळ्यात दाटून आलेला हुंदका बाहेर उमटून न देण्याच्या प्रयत्नात तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. महेन सुन्न झाला. त्याला काय करावं कळेना. कंचन हातातून निसटणार तर नाही ना? ह्या गैरसमजामुळे तिच्यात आणि आपल्यात अंतर निर्माण तर होणार नाही ना? तो धास्तावला. कंचनला गाठून तिचा गैरसमज दूर करावा, आपली फ्रेंडशिप कधीच तुटणार नाही असं तिला समजावून सांगावं, तिचे अश्रू हातानं हळूवार पुसावेत, आपल्या स्पर्शानं तिला धीर द्यावा असं त्याला तीव्रतेनं वाटलं आणि तसं करण्यासाठी तो निघणार तेवढ्यात गाडी अँबेसेडर कॉलेजच्या आवारात शिरली आणि महेन बांधल्या डोळ्यांनी गाडीतून उतरणाऱ्या मोनाकडे नुसता बघत राहिला. त्यानंतर महेन कितीतरी वेळ तसाच उभा होता. कंचननं त्याचं सारं भावविश्व ढवळून टाकलं होतं आणि तिच्या बोलण्याचा अर्थ शोधण्यात गढून गेला होता. "क्यों बॉस, क्या बात है?" महेननं दचकून वर पाहिलं. समोर युवराज उभा होता. युवराज, कॉलेज विश्वातलाच त्याचा एक प्रतिस्पर्धी. गतवर्षीच्या इलेक्शनमध्ये महेनकडून पराभूत झाल्यानं मनोमन वैर करणारा, महेनला खाली खेचण्याची संधी शोधण्यासाठी टपून बसलेला. युवराजला एकाएकी समोर पाहून कसल्या तरी आशंकेनं महेन दचकला. अर्थात त्याला युवराजची भीती मुळीच वाटत नव्हती, कारण प्रभावी व्यक्तित्व, संपत्ती, प्रतिष्ठा यात तो युवराजहून कितीतरी पटीनं अधिक होता. पण युवराजचं सामर्थ्य होतं ते त्याच्या गुंडगिरीत. कुणाचीही कसलीही बीड मुरवत न धरता मस्तवालपणाचं वर्तन करण्यात. युवराजशी वैर विकत घेणं म्हणजे बेअब्रूला निष्कारण आमंत्रण देणं असे. म्हणूनच संभावितांचं जग युवराजला जरा वचकूनच असे. सर्वसामान्य प्राध्यापकच नाही तर प्रत्यक्ष प्रिन्सिपॉल देखील त्याचं म्हणणं सहसा टाळत नसत. त्याच्या वशिल्याच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन नाकारण्याचं धैर्य बहुधा दाखवत नसत. फार काय प्रसंगी युवराजला हाताशी धरून विद्यार्थी वर्गावरील आपली पकड टिकवण्याचा प्रयत्नही ते करत असत. त्यामुळेच युवराज कॉलेजमध्ये ताठ कॉलर करून चालत असे. महेनला या साऱ्याची अर्थातच कल्पना होती आणि म्हणूनच त्याच्याशी प्रत्यक्ष संघर्ष टाळण्याची महेनची धडपड असे. युवराज देखील महेनला वचकूनच होता. महेन बलदंड होता, जुडो कराटेत निष्णात होता. वडिलांच्या सामाजिक प्रतिष्ठेमुळे वरिष्ठ अधिकारी वर्गापर्यंत त्याचा वशिला होता. दोघांनाही एकमेकांबद्दल पूर्ण कल्पना असल्यानं महेन आणि युवराज 2 समांतर रेषांप्रमाणे चालत असत. त्यामुळेच युवराजचं असं अकल्पित येणं महेनला चकित करून गेलं. तरीही नकळत हात पुढे करत तो म्हणाला, "हेलो युवराज, कैसे हो?" "मैं ठीक हूं महेन, पण तूही ठीकच रहा." युवराजचा काहीसा कठोर वाटणारा स्वर महेनला डिवचून गेला. "मतलब?" "मतलब बिलकुल साफ आहे महेन. तू तुझ्या रस्त्याने जा, मी माझ्या रस्त्याने जातो." महेनला काही अर्थबोध झाला नाही. "मला कळलं नाही युवराज तू काय बोलतोयस ते." "मग स्पष्टच ऐक.
हे बघ, कंचन हे तुझं फाइंड होतं. ते सोडून आमच्या फाइंडच्या मागे का लागतोयस? कुणाबद्दल बोलतोयस तू? ते तुला माहित नाही महेन? मी मोनाबद्दल बोलतोय. युवराजकडे तीव्र नजर टाकत महेन उद्गारला, ओ आय सी. महेन, मला वाटतं एवढा इशारा तुला पुरे आहे. गुड बाय. अन एकाएकी युवराज निघून गेला. तो गेला त्या दिशेनं बघत महेननं खिशातून सिगारेटचं पाकिट काढलं. त्यातली एक सिगार काढून अलगदपणे ओठात धरली, लायटर उजळला आणि सिगारेटला लावीत एक लांब झुरका घेतला आणि धुराची वलय वातावरणात सोडत वेगळ्याच विचारात गेला. युवराजनं जणू त्याला चॅलेंज दिलं होतं. त्याच्या पौरुषाला, कॉलेज विश्वातल्या त्याच्या अस्तित्वाला. म्हणून हे चॅलेंज नाकारलं तर तो भित्रा ठरणार होता. विद्यार्थी जगातलं त्याचं अस्तित्वच या भित्रेपणामुळे संपणार होतं आणि तसं होणं महेनला परवडणारं नव्हतं. मनोमन त्यांनी ते चॅलेंज स्वीकारायचं ठरवलं. त्यासाठी मित्रमंडळींशी, आपल्या कंपनीशी तातडीनं सल्लामसलत करायला हवी होती. मोनाचा नाद सोडणं म्हणजे पर्यायाने आपण युवराजच्या धमकीला घाबरलोय असं जगजाहीर करण्यासारखंच होतं. निदान युवराजनं तरी त्या घटनेला निश्चितच तसं वळण दिलं असतं. खरं तर मोनाच्या नादी लागावं ही महेनचीच इच्छा नव्हती. अर्थात मोनाचं व्यक्तित्व चॅलेंजिंग होतं यात शंकाच नव्हती व एक पुरुष या नात्यानं या चॅलेंजचा स्वीकार देखील महेननं एरवी केलाच असता, नाही असं नाही. पण तो क्षण कधीच टळून गेला होता. कंचनवर आपला अतिशय जीव जडला असल्याची उत्कट जाणीव त्याला नुकतीच झाली होती, कारण तिच्या अश्रूंनी नकळत त्याचं अंतःकरण कुठेतरी हललं होतं. यापूर्वी सहसा न जाणवलेली एक वेगळीच भावना कंचनविषयी त्याला प्रकर्षानं जाणवली होती आणि तिच्या दुःखाश्रूंनी तो मनोमन व्याकुळ होऊन गेला होता. त्या एका क्षणात मोनाविषयीची आपली उत्कंठा कंचनला किती जखमी करून गेली असेल हे त्याच्या लक्षात आलं. कंचनविषयीच्या सहानुभूतीनं त्याचं मन तुडुंब भरून गेलं. यावेळी कंचन समोर असती तर त्यानं आवेगानं तिचे दोन्ही खांदे घट्ट धरून तिच्या डोळ्यात बघत विचारलं असतं, कंचन वेडे, अगं कसला गैरसमज करून घेतेस? माझं तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू. मी तुझ्याशी प्रतारणा करीन असं तुला वाटलं तरी कसं? खरं म्हणजे या भावनेच्या आवेगासरशी तो कंचनकडे निघालाही होता. पण तेवढ्यात युवराजची त्याची भेट झाली आणि परिस्थितीचे सारे संदर्भच बदलून गेले. आता मोनाशी संबंध न ठेवणं म्हणजे नकळत युवराजपुढे शरणागती पत्करण्यासारखं होतं आणि तसं व्हायला नको होतं. मोना सुंदर होती, तिच्या व्यक्तित्वात एक आव्हान होतं. ते आव्हान स्वीकारण्यात पुरुषार्थ होता आणि तो पुरुषार्थ प्रकट करण्यात विलक्षण आनंदही होता. कुठेतरी महेनला त्या आनंदाचा मोह पडला होता. पण त्याच वेळी कंचनची व्याकुळ मुद्रा त्याला अस्वस्थ करून जात होती. कंचनसाठी मोनाची उपेक्षा करणं त्याला फारसं कठीण नव्हतं. अर्थातच कंचनसाठी त्यानं आनंदाने तसं केलंही असतं. पण मग युवराज पुढे आपण वाकायचं? महेननं निर्णय घेतला. मोनाचा नाद सोडायचा नाही, उलट तिच्याशी परिचय वाढवायचा. युवराज करून करून काय करील? समोरून वार करायची हिंमत त्याच्यात नाही. बघूया, ती वेळ बहुधा येणार नाहीच आणि आली तरी चिंता नाही. चिंता आहे ती वेगळीच. या साऱ्या प्रकरणात कंचनला काय वाटेल? तिनं गैरसमज करून घ्यायला नको. कंचन फार भावूक आहे, हळवी आहे. आवेगाच्या भरात उगाचच काही भलतसलतं करून बसली तर? पण मग म्हणून गप्प राहायचं? युवराजचं चॅलेंज न स्वीकारताच हार पत्करायची? त्याला विजयाचं विनाकारणच समाधान द्यायचं? महेन द्विधा मनस्थितीत विचार करत होता आणि त्याच वेळी मोनाची गाडी कॉलेज आवारात शिरली. नेहमीच्या हळुवार गतीनं खाली उतरून मोना कॉलेजच्या दिशेनं पावलं टाकू लागली. कंचनकडे ओढ घेणारं आपलं मन रोखून धरत केवळ युवराजला डिवचण्यासाठी महेन त्वरेनं पुढे झाला आणि म्हणाला, एक्सक्यूज मी मिस मुखर्जी, मी महेन पांडे. मोना थांबली. चकित होऊन महेनकडे बघत राहिली. तिची नजर स्थिर होती, पण ओठांच्या कोपऱ्यात दिसेल न दिसेल असं कुतूहलाचं हलकं स्मित होतं. मोनाच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह बघून महेन म्हणाला, एक्सक्यूज मी, आय डोंट विश टू डिस्टर्ब यू मिस मुखर्जी. मी फुरसतीनं आपणाशी नंतर बोलेनच,
येत्या कॉलेज इलेक्शनच्या संदर्भात आज परिचयाची ही केवळ प्रस्तावना करतोय. कॉलेजमध्ये नव्यानंच येत आहात ना, यासाठी आपलं मनःपूर्वक स्वागत. मोना भारावल्यासारखी ऐकत होती. तिनं काही बोलण्याच्या आतच आपलं बोलून झाल्यावर महेन एकदम वळला आणि आपल्या गाडीच्या दिशेनं जाऊ लागला. अवतीभोवती नजर न टाकताही कंचन आणि युवराजचे डोळे आपल्यावर रोखले गेले आहेत हे त्याच्या लक्षात आलं. त्यातल्या 2 डोळ्यात व्याकुळ अगतिकता होती आणि दुसरे डोळे जणू अंगार ओतत होते. झालेल्या घटनांचा सारा तपशील महेननं आपल्या कंपनीला सांगितला आणि युवराजनं दिलेलं आव्हान आपण स्वीकारत असल्याचं घोषित करून टाकलं. कंपनीनंही त्याच्या निर्णयाला उत्साहाने उचलून धरलं. साहजिकच त्याचा परिणाम कॉलेजच्या वातावरणात जाणवू लागला. महेनला शक्यतो एकटं सोडायचं नाही असं कंपनीनं ठरवलं. काहीच दिवसात अरोराची आणि युवराची बोलाचाली झाली. प्रत्यक्ष महेनशी बोलण्याची युवराची हिंमत नव्हती म्हणून अरोराला हटकत तो म्हणाला, अरोरा, महेनचा तू मित्र आहे म्हणून सांगतो, त्याला जरा सांभाळून राहायला सांग. मोनाच्या बाबतीत त्यानं फार पुढे जाऊ नये म्हणावं. अरोरा हे ऐकून तडकला. युवराज, तू काय बोलतोय तुला कळतंय ना? कळतंय आणि म्हणूनच सांगतोय. अच्छा, म्हणजे तुला असं वाटतंय की मी महेनला सांगावं मिस मुखर्जीपासून दूर राहा म्हणून. करेक्ट. कारण 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 मिस मुखर्जी हे आमचं फाइंड आहे. तिच्या ॲडमिशनसाठी आम्ही प्रयत्न केलाय. असेल, पण आता ती आपल्या कॉलेजची स्टुडंट आहे आणि तिच्याशी बोलण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. युवराज, तुला भीती तर वाटत नाही ना? भीती? कुणाची? महेनची? छे, महेनला भ्यायला मी काय हातात बांगड्या भरल्या नाही अरोरा. प्रसंग आला तर एकाला 2 देण्याची धमक आहे माझ्यात. युवराज छाती वर करत म्हणाला. अरोरा हसला. अरे, तुझी ही फॅकल्टी कुणीच अमान्य करत नाही युवराज. ब्रुटल फोर्समध्ये महेन तुझ्या पासंगालाही पुरणार नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. महेनला पण माहिती आहे. त्यामुळे तुला ती भीती महेनपासून नाहीच. तुझी भीती दुसरीच आहे. दुसरी भीती? कशाची? तुला वाटतं महेननं मिस मुखर्जीशी परिचय वाढवला तर ती त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल, महेन तिला इम्प्रेस करेल, आणि तसं झालं तर तिला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेण्याइतके गट्स तुझ्यात नाहीत हे तुला चांगलं माहिती आहे युवराज. अरोरा थोडा थांबला आणि आपल्या बोलण्याचा युवराजवर काय परिणाम होतो आहे याचं निरीक्षण करू लागला. युवराज स्तब्ध होता. त्याची ती स्तब्धता म्हणजे अरोराच्या बोलण्याचा त्याच्यावर झालेला काहीसा अनुकूल परिणाम होता. त्यामुळं उत्तेजित होऊन अरोरा पुढे म्हणाला, युवराज, तुला तुझ्या हिताची एक गोष्ट सांगू का? तू महेनला धमकवण्याची गोष्ट मनातून काढूनच टाक. त्याचा परिणाम चांगला होणार नाही, कारण महेन एकटा नाही हे विसरू नकोस. आणि खरं म्हटलं तर महेनलाच मोनात इंटरेस्ट नाही. पण जर तू त्याला मोनाशी संबंध ठेवू नको असं सांगितलं ना, तर तो मुद्दाम मोनाशी घसट वाढवल्या वाचून राहणार नाही. बिकॉज ही विल टेक इट ॲज अ चॅलेंज. आणि मग तूच काय, आम्ही पण त्याला रोखू शकणार नाही. युवराज फक्त ऐकत होता. पण आपला निमूटपणा भित्रेपणा वाटण्याचा धोका आहे हे ध्यानात येताच तो म्हणाला, ते काही सांगू नकोस, पण याचे परिणाम महेनला भोगावे लागतील अरोरा. कसले परिणाम युवराज, कसले परिणाम? आवाज चढवून अरोरा म्हणाला, तू मारशील महेनला? त्याच्यावर भाडोत्री गुंड घालशील? लक्षात ठेव युवराज, महेनला काही कमी जास्त झालं तर ते कुणी केलं ह्याची चौकशी आम्ही करणार नाही. पण तुला त्याची पुरेपूर किंमत चुकवावी लागेल हे लक्षात ठेव. परमेश्वरानं तुला हात दिलेत तसे आम्हालाही दिलेत. पण ते जाऊ दे. महेननं मोनाकडे फार लक्ष देऊ नये एवढंच तुझं म्हणणं आहे ना? अर्थातच. मग ते फारसं कठीण नाही. युवराजला एकदम तिढा सुटल्यासारखं वाटलं. तो सुखावला. म्हणजे महेन मोनाशी संबंध वाढवणार नाही? नाही वाढवणार. यु नो, ही हॅज नो इंटरेस्ट इन दॅट बेंगॉली गर्ल. त्याचा कंचनमध्ये जीव गुंतलाय.
पण जर तू चॅलेंजचीच भाषा वापरणार असशील तर मग मात्र महेन मोनाचा नाद सोडणार नाही. उलट ईर्ष्येला पेटून तो तिच्याशी आणखी संबंध वाढवेल हे नक्की. आपल्या बोलण्याचा आवश्यक तो परिणाम युवराजवर होऊ देण्यासाठी जरा थांबून अरोरा म्हणाला, मित्र या नात्यानं मी तुला सल्ला देतो युवराज. तू महेनला तशी रिक्वेस्ट कर. तुझी रिक्वेस्ट तो अमान्य करणार नाही. कामं नेहमी मनगटाच्या बळावरच होतात असं नाही. दुसऱ्या दिवशी कॉलेज गार्डनजवळ महेन आणि युवराज परस्परांचे हात हातात धरून गप्पागोष्टी करताना पाहून कंचनला विलक्षण आश्चर्य वाटलं. युवराज निघून जाताच ती त्वरेनं महेनजवळ आली आणि म्हणाली, व्हॉट अ सरप्राईज महेन, तू आणि युवराज इतके हसून खेळून बोलतायत, माझा विश्वासच नाही बसत. विश्वास न बसण्यासारखीच गोष्ट आहे कंचन, पण खरी आहे. तो काय म्हणत होता माहितीये? काय म्हणत होता? मला रिक्वेस्ट करत होता तो. मोना मुखर्जीकडे मी लक्ष देऊ नये म्हणून. इट वॉज हिज रिक्वेस्ट. मग? कंचननं धडधडत्या छातीनं अस्फुट स्वरात विचारलं. कोणाचीही रिक्वेस्ट नाकारण्याचा उद्धटपणा मी कधी करतो का? मी त्याचीही रिक्वेस्ट स्वीकारली आहे. आता मित्र बनलोत आम्ही कंचन. कंचनच्या डोळ्यात वेगळेच भाव तरळून गेले. आनंदाची एक लाट तिच्या सर्वांगातून गेली आणि नकळत वर आकाश दिशेनं बघत ती कातर स्वरात उद्गरली, ओ गॉड, यू आर व्हेरी काइंड, यू आर व्हेरी व्हेरी काइंड. तिच्या डोळ्यात बघत महेननं तिचे दोन्ही हात अभावितपणे आपल्या हातात धरून उत्कटतेनं दाबले. तो दाब विलक्षण बोलका होता. त्या दाबाची कळ कंचनला असह्य होत होती आणि त्याचवेळी तो दाब अधिकाधिक वाढत जावा असंही तिला वाटत होतं. फ्रेंड्स, आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आवडली असेल तर लाईक करा आणि असंच छान छान ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा वसंत कथा.